नमस्ते. माझ्या समवेत आहेत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुभाष जाधव सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदर्श शिक्षिका मीना झांझोरणे जाधव मॅडम आणि त्यांची कन्या आता CA झालेली आहे. पहिल्यांदा तुझं अभिनंदन. आपण आज दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगावच्या सरस्वती विद्यालयातील इयत्ता 10वी आणि इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार समारंभ झाला आणि आम्हाला अभिमान वाटतं की आपली सुकन्या की जी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे, तिनं पहिल्या अटेम्प्टमध्ये CA ती उत्तीर्ण झाली. त्याबद्दल पुन्हा एकदा तिचं अभिनंदन. आणि ताई, तुझा जो प्रवास आहे, तू या शाळेची माझी विद्यार्थिनी, याचा निश्चित आम्हाला अभिमान वाटतो. एकंदरीत तुझा हा जो प्रवास आहे तर याच्याविषयी सांगतो. पाचवीला इथं होतीस तू? हां, मी 5वीला सरस्वतीला होते. काही कारणांमुळे मी 6ला आम्हीचा कल्याणला सातारा शिफ्ट झाले. मग 6, 7, 8ला मी वनचा कल्याणला होते आणि 9ला मी रिटर्न परत एकदा या बॅक आले. 9, 10 मी इथे गेले. माझं 10th चांगले मार्क्स मिळाले मला. 95% तुला मिळाले? मला मिळाले. अच्छा. 95 मिळाल्यानंतर असं कळलं असं की आपण चला अरे आपण सायन्स करावं. म्हटलं की सगळे आता काय, तू सायन्सला जाणार, तू डॉक्टर होणार, तू इंजिनियर करणार, काय करणार, हाच क्वेश्चन होता मला की काय. पण मग मला असं झालं की नाही, सगळेच जात आहेत, मग खूपच सॅच्युरेशन सगळे होईल असं आयडिया होती की नको, सायन्स नको आपल्याला, मग करणार काय. मग कॉमर्स साईडला घेतलं मी. सगळ्यांनी डाऊट घेतला की काय कॉमर्स साईडला 95 मार्क्स आहेत आणि कॉमर्सला घेतली. कॉमर्सला का निघाले. मी म्हणलं ओके, कॉमर्स करायचं, मला आवड आहे, कॉमर्स मॅथ्समध्ये आवड आहे. मग कॉमर्सला गेले. 11, 12 मी DGला केलं. म्हणजे तुझ्या मनानेच डिसाईड केलं का तुला? माझ्या मनाने. मग पॅरेंट्सनी मला सपोर्ट केला. त्यांना पण थोडं होतं, पण त्यांनी मला विचारलं नाही की का कॉमर्स का. हे पण महत्वाचं आहे. राईट. त्यांचा तर खूप सपोर्ट आहे मला फुल जर्नीमध्ये माझ्या CAच्या. मग 12ला मी 11, 12 मी DGला केलं. 12ला टॉप होतीस तू ना? 12ला टॉप होतीस कॉलेजमध्ये? 12ला फर्स्ट, सातारमध्ये फर्स्ट आलेलं आहे विदाउट स्पोर्ट्स मार्क्स. माझं क्लासचं खूप माझं त्यात सपोर्ट आहे. माझं एक कॉमर्स अकॅडमीला होते मी, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. मग 11, 12 झालं की नंतर मग माझं फर्स्ट स्टेज आली फाउंडेशन. ती पण मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्रॅक केलं. नंतर सेकंड स्टेज मी इंटरला बोथ ग्रुप दिले, त्याचे पण फर्स्ट अटेम्प्टमध्येच झालं. साईड बाय साईड माझं ग्रॅज्युएशन झालं, कॉमर्स BCom झालं माझं. मग थर्ड स्टेजला मग आता कुठे जायचं, पुण्याला जायचं की कुठे. म्हटलं पुण्याला जायचं तर पुण्याचं चालेल की पुण्याला जाऊया वगैरे, पण मग परत झालं की सातारमध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल, खाऊन पिऊन सगळं आधीच तब्येत असते, मग खाऊन पिऊन करूया म्हणलं सातारमध्ये. मग सातारमध्येच डिसाईड झालं. 3 इयर्स मी कम्प्लीट केलं इथे सातारमध्येच. मी आर्टिकलशिप केली 3 इयर्स. मग त्या 3 इयर्समध्येच माझी प्रिपरेशन सुरू झालेली. सातारमध्ये सगळं केलं मी की क्लासेस पण ऑनलाईन घेतले. मग ते क्लासेस केले. मग फायनल एक्झाम पण क्रॅक झाली. अच्छा. आणि खूप आनंदाचा क्षण म्हणजे जे तू ठरवलेलं होतं ते आपल्या मम्मी पप्पांना तू साध्य करून दाखवलंस. आपण कसं असतंय की बऱ्याचदा असं पालकांचं पण असं ओढं असतं की मुलांनी हे करावं ते करावं, पण आपल्या मुलीच्या जो डिसिजन होता त्याच्यावरती विश्वास होता आपला. बरोबर आहे ना? खरी परिस्थितीच होती, तिनं जो घेतला निर्णय होता ते योग्य होता. अच्छा. म्हणजे आपल्या मुलावर विश्वास होता तुमचा? पूर्ण विश्वास होता आणि पूर्ण विश्वास 10वीपासून तिने सार्थ करून दाखवलेला होता. मॅडम, हा जो रिझल्ट जेव्हा तुम्हाला समजला असेल तेव्हा खूप आनंद झाला असेल? खूप आनंद झाला मला. मला असं लहानपणापासून असं वाटायचं की मुलींनी वेगळं काहीतरी शिकावं, वेगळं काहीतरी करून दाखवावं. त्यासाठी मी असं खूप मेहनत खूप घेतली. आप्पा असं म्हणतात की पुत्र हवा ऐसा गुंडा, त्याचा तीही लोकी झेंडा. आपल्या दोन्ही सुकन्या आहेत, पण त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा त्या लावत आहेत. कधीच मनामध्ये असा विचार येत नाही की आपल्याला मुलगा नाही. अच्छा. म्हणजे मुली खूप कर्तृत्ववान आहेत आपल्या, याचा निश्चित अभिमान वाटतो आपल्याला.
आणि एवढं सगळं यश मिळवल्यानंतर काय पालकांसाठी खूप खूप असं आनंददायी असतं, अभिमानाची गोष्ट. अभिमानाचं म्हणजे अगदी असं हे होतं. होय. हां हां. ताई, हा जो प्रवास तुझा, तू CA झाली आहे, आता याच्या पुढचा प्रवास जो आहे तू काय डिसाईड काय केलंस याच्या मी पुढे? स्टार्टिंगला आता मी जॉब करायचं ठरवलंय. फर्स्टली मला कॅपिटल हवंच आहे, जर इन केस प्रॅक्टिस म्हणली कॅपिटल पप्पांच्याकडून भेटू शकतं, पण पण त्याच्यावरती स्वतः- नाही आता डिपेंड. इथपर्यंत सगळं पॅरेंट्सनी सपोर्ट केला की सगळं पुरवलंय सगळे. आता आता पायावर उभं राहायचंय, डिपेंड Yes. नाही राहायचं, इंडिपेंडंट बनायचं मला. आता मग मी स्टार्टिंगला मी जॉब करणार, थोडं कॅपिटल झालं की प्रॅक्टिस करायचं. इन केस जर आउट ऑफ कंट्री मला चान्स मिळाला तर तो मी नाही सोडणार. मी अच्छा अच्छा. मग तुला आउट ऑफ कंट्री जायचं आहे, तुला? विचार आहे मला लहानपणाचं विचार स्वप्न आहे तुझं, dream आहे. अब्रॉडला जायचं हा विचार आहे. मम्मी पप्पा पण म्हणतात तुझं होईल स्वप्न पूर्ण, तुझी इच्छा. निश्चितपणे. आता कसं आहे की इरादे नेक हो तो सपना भी साकार होता है, अगर सच्ची लगन हो तो मंजिलें भी आसान होती है. म्हणजे तू स्वप्न हे समोर ठेवलेलं आहे, तू प्रयत्न करतीयस आणि निश्चितपणे हे तुझं स्वप्न आपल्या आईवडील त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल, तुझ्या कर्तृत्वानं पूर्ण होईल याची पूर्ण खात्री वाटते. तू इथे आलीस, आमचा सत्कार स्वीकारला. फक्त मुलांसाठी काय सांगशील जाता जाता? म्हणजे तू जसं एम ते निश्चित केलंस की 10वीत असताना की मला हे करायचं आहे, मुलांच्या समोर खूप सारे प्रश्न असतात, मुलांसाठी काय सांगशील तू? आपल्याला जे वाटतंय तेच करायचं, हे जे मी म्हणते. आपण कुठल्या ह्याच्यात आता फक्त सगळं फ्लो चाललाय, आपला फ्रेंड्स चाललाय म्हणून असं नाही. जर आपल्याला इच्छा असेल की कुठे जायचं म्हणजे वेगळं, इन केस जर म्हणजे आता आर्किटेक्चरला पण स्कोप आहे, पेंट असं आता म्हणतात की आता बाकीच्या लोकांना वाटतं की इंजिनिअरिंग आणि डॉक्टरीज म्हणजे खूप टॉप आहे वगैरे, असं नाही. खूप आत्ता खूप सोर्सेस आहेत, खूप डोमेन आहेत, खूप आहेत, भरपूर आहे. तुम्ही सर्च करा म्हणजे निश्चित सापडतील निश्चित आपल्याला, सापडतील. फक्त विल आपल्या स्वतःवर पॉवर. विश्वास ठेवा, हार्ड राईट. येस येस. आप्पा, मुलांसाठी तिनं सांगितलं, आपण पालकांसाठी काय सांगा? खरं तर पाहिजे ना, तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं घडवत असतो. घडवल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं तर तेवढं मार्गदर्शन असतं, पण त्या मुलांनी स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता जर मुलांच्यात असेल तर मुलांना पालकांनी सपोर्ट केला पाहिजे, एवढं त्या ठिकाणी मी सांगितलं. निश्चितपणे. मॅडम काय सांगणार? मुलांचं कसं त्यांच्या आवडीनिवडीचाही विचार होणं महत्त्वाचं आहे. हां, नाही, आवडीनिवडीचा तर विचार केलाच पाहिजे. त्यांच्यामध्ये असणारं जे क्षमता आहे त्या क्षमता ओळखून पालकांनी त्यांना हे केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, त्यांना आणि सपोर्ट support केलं पाहिजे. केला पाहिजे आणि नियमितपणा ठेवला पाहिजे सगळ्याच बाजूनी. म्हणजे आहाराच्या बाबतीत असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, हा नियमितपणा जर ठेवला का नाही तर काही अडचण नाही त्यांची. तरी तुझं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल आणि ते पूर्ण व्हावं यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सो मच. थँक्यू.